काही वर्षांपूर्वी 8वीतल्या एका मुलाला घेऊन त्याचे आईवडील माझ्याकडे आले होते। त्या मुलाने त्याच्या वहीच्या मागच्या पानावर लैंगिक क्रिया दाखवणारी काही चित्र काढली होती आणि त्याच्याबरोबर एक डिटेल संवादही लिहिला होता। ह्याचा त्याच्या आईवडिलांना खूप धक्का बसला होता। त्याचे वडील तर मला म्हणाले की हे असलं घाणेरडा हा कुठून शिकला कुणास ठाऊक, आमच्या घरात तर असलं वातावरण नाहीये। त्याच्या समोर त्याची आई आणि मी हात सुद्धा धरत नाही एकमेकांचा, त्याची संगतच वाईट असणार। त्याची आई तर एकदम सुन्न होऊन गेली होती। शेवटी मला त्यांनाच शांतपणे बसवून सविस्तर सांगावं लागलं। लैंगिकतेविषयी त्यांचेच गैरसमज दूर करावे लागले। अर्थात प्रत्येकच पालकांची प्रतिक्रिया एवढी तीव्र नसते, पण तरीसुद्धा लैंगिकतेविषयी मुलांना कधी सांगावं, किती सांगावं ह्याच्याबद्दल कन्फ्युजन मात्र नक्कीच असतं, हो ना? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी। मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे। लैंगिकता शिक्षण म्हणजे सेक्शुअलिटी एज्युकेशन या विषयावरती अनेक कुटुंबांमध्ये अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही। त्याची दोन महत्त्वाची कारणं, एक म्हणजे असं शिक्षण दिलं तर मुलं स्वैराचार करतील ही भीती, आणि दुसरं म्हणजे पालकांचंच या शिक्षणाबद्दलचं अज्ञान। खरं तर हा विषय मोकळेपणाने बोलला नाही तर त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिकही डेंजरस परिणाम होतात। लैंगिकता शिक्षणाविषयी मुलांशी कशा पद्धतीने बोलावं हे सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। लैंगिकता हा माणसाच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे। याबद्दल मोकळेपणाने बोललं जायला हवं, पण त्याच्याऐवजी त्याबद्दल दिसतात ते गैरसमज। चला आज आपण हे गैरसमज चुन चुन के मारूया। पहिला गैरसमज म्हणजे मुलग्यांना काय सांगायचंय, त्यांना मोठे झाल्यावर कळेलच की। प्युबर्टीच्या काळामध्ये मुलांमध्ये आणि मुलींमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात। मुलींमधले बदल तुलनेने ठळक असतात, त्यामुळे त्यांना घरातल्या स्त्रियांकडून अपुरी का होईना पण माहिती मिळत राहते। मुलग्यांना मात्र काहीच सांगितलं जात नाही, पण त्यांना उत्सुकता असते, प्रश्न पडत असतात, पण प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत। मग ती कुठे जातात? इंटरनेटवर। तिथे तर खऱ्या खोट्या माहितीचं भांडारच आहे। अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये चुकीचे ग्रह निर्माण होऊ शकतात, गैरसमजुती निर्माण होऊ शकतात, आणि ह्या गैरसमजुती त्यांच्या भावनिक विकासासाठी घातक ठरतात। पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातल्या नातेसंबंधांबद्दल पण डेंजरस ठरू शकतात। त्यामुळे मुलग्यांशी सुद्धा बोलायलाच हवं। दुसरा गैरसमज म्हणजे मूल 13-14 वर्षाचं झालं की सांगू त्याला, आधीपासून कशाला? नाही हो, लैंगिकता शिक्षण हा विषय काय फक्त 13व्या-14व्या वर्षी सांगण्याचा आहे का? लैंगिकता शिक्षण म्हणजे फक्त सेक्स एज्युकेशन नाही, ती प्रोसेस जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी आहे। एखादं 2-3 वर्षाचं लहान मूल आहे, त्याला जर आपण पॉटी ट्रेनिंग देत असू तर त्याला प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करायला शिकवतो, ते लैंगिकतेचं शिक्षण नाही आहे का? मुलांशी लहानपणापासूनच त्यांच्या लैंगिक अवयवांविषयी मोकळेपणाने संवाद साधावा, म्हणजेच तो संवाद पुढे पण उपयोगी पडतो। पुढचा गैरसमज म्हणजे लैंगिकतेचं शिक्षण हा गंभीरपणे समोरासमोर बसून देण्याचा विषय आहे। असं अजिबात नाही। लैंगिकता शिक्षण हे हसत खेळत सहजपणे देता येतं आणि त्याच्या संधी आजूबाजूला उपलब्ध असतात। डिजिटल जगामुळे तर अनेकच संधी उपलब्ध असतात। एखाद्या वेबसिरीजमध्ये एखादी शिवी ऐकली तर बोला ना मुलांशी शिव्यांमधल्या लैंगिकतेबद्दल। त्या निमित्तानं मुलं डिजिटल कंटेंट कन्झ्युम करताना काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं ते ठरवायला शिकतील। आणि लैंगिकता शिक्षण हा काही फक्त बोलून देण्याचा विषय नाहीये। घरामध्ये आईच्या बरोबरीने काम करणारा बाबा एका अर्थानं लैंगिकतेचं शिक्षणच मुलांना देत असतो, नाही का? पुढचा गैरसमज असतो की गरजेपेक्षा जास्त माहिती द्यायला नको। गरजेपेक्षा जास्त म्हणजे काय? कुणाची गरज? मुलं त्यांची गरज आपल्याला सांगत असतात, आपण नीट जाणून घेऊया। कुठली माहिती कधी द्यायची त्याचे काही पक्के निकष नाहीयेत, पण एक नियम लक्षात ठेवूया। मूल जेव्हा एखादा प्रश्न विचारतं तेव्हा त्या दृष्टीने त्याचा विचार ऑलरेडी सुरू झालेला असतो। एखादी 5-6 वर्षाची मुलगी विचारते, बाळ कुठून येतं? आता या प्रश्नाला घाबरायची काय गरज आहे? स्त्री शरीराची रचना दाखवणारी एखादी आकृती तिला दाखवा आणि दाखवून द्या बाळ कुठून येतं ते। हे तिच्या वयाला साजेसं शास्त्रशुद्ध उत्तर आहे। गरजेपेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही। अजून एक पॉप्युलर गैरसमज म्हणजे मुलांना लैंगिकतेचं शिक्षण दिलं तर त्यांना फाजील स्वातंत्र्य मिळेल, ती स्वैराचार करायला लागतील। असं अजिबात नाहीये।
उलट जर त्यांना स्पष्ट आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली तर ती जास्त जबाबदारीने नाही का वागणार? नाहीतर त्यांच्या आजूबाजूला प्रलोभनं असतातच, शिवाय जाणकार मित्रमंडळी आहेत, त्याच्यातून त्यांना काहीतरी ज्ञान मिळतच राहतं. अशा वेळेला आपल्याला काय चांगलं आहे आपल्यासाठी आणि काय आपल्याला टाळलं पाहिजे हे मुलं कसं ठरवणार? ते ठरवायला त्यांना कोण मदत करणार? पालक काही 24 तास त्यांच्याबरोबर असणार नाहीयेत. अशा वेळेला पालकांनी विश्वासात घेऊन दिलेली शास्त्रशुद्ध माहितीच त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवायला मदत करणार आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या आईबाबांना भेटलो होतो ते आठवतात तुम्हाला? ते बाबा काय म्हणाले होते? आमच्या घरात हे असलं वातावरण नाही आहे. असलं म्हणजे कसलं? मुळात लैंगिकता हा विषय काहीतरी घाणेरडा आहे हे पालकांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. नाहीतर मग त्या विषयाची घृणा, तिरस्कार, अनादर हेच आपण पुढच्या पिढ्यांमध्ये ट्रान्सफर करत राहतो आणि ते तेवढ्यापुरतंच राहत नाही. मुलांच्या भावनिक, सामाजिक आयुष्यावर त्याचा खूप परिणाम होतो. त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो. शैक्षणिक क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात खूप प्रगती केलेली कितीतरी लोक लैंगिकतेच्या बाबतीत मात्र अशिक्षित राहतात आणि हा निगेटिव्ह परिणाम आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहतो. लैंगिकतेचं शिक्षण हे स्वतःच्या शरीराची आणि मनाची जबाबदारी घ्यायला शिकवणारं शिक्षण आहे. आयुष्य आत्मविश्वासपूर्ण जगायला शिकवणारं शिक्षण आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करायला शिकवणारं शिक्षण आहे. हा एवढा सर्वसमावेशक विषय आपण फक्त सेक्स एज्युकेशन पुरता मर्यादित का करतो? लैंगिकतेच्या शिक्षणाचा हा प्रवास मुलांना सक्षम करणारा आहेच, शिवाय पालकांचं अज्ञान दूर करणारा पण आहे. लैंगिकता शिक्षणाविषयीचे गैरसमज दूर करणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची खात्री आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.